श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. किती आणि कितपत आपण आईवर विश्वास ठेवतो हे बघण्याकरता देखील आपली आई आपली परीक्षा घेत असते. कधीकधी इतकी परीक्षा घेते की शेवटी थकून आपला आईवरचा विश्वास ढासळायला सुरुवात होते. पण त्यावेळेत आपण स्वतःला सावरायला हवं, आपली प्रबळ शक्ती वाढवायला हवी. तरच आपण आईच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो. जर का आपण डगमगू लागलो तर मात्र आपण काही चांगल्या गोष्टींना मुकू शकतो. कारण ह्याच कठीण परीक्षेनंतरच आपल्याला त्याचं फळ मिळणार असतं. आणि या वेळेत जर आपण खंबीर राहून त्या परीक्षेला सामोरं गेलो व उत्तीर्ण झालो तर मात्र आपल्या आयुष्यातल्या अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. म्हणूनच किती कठीण प्रसंग आला तरी हार मानता कामा नये. आपल्याला आईचा अनुभव येणारच. शेवटच्या क्षणाला देखील आईची इच्छा असेल आणि आपली पुण्याई उच्च थरावर असेल तर आपल्याला यश मिळणारच, खात्री बाळगा. कारण जर आपण आईवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची डोर आईच्या हातात देत आहोत, स्वतःला पूर्णपणे आईला स्वाधीन होत आहोत, तर मग आपल्याला कसलीच काळजी करता कामा नये. जे आपल्या भल्याचं आहे, जे आपल्या हिताचं आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला माहीत नसतं, पण आईला मात्र माहीत असतं. आणि योग्य वेळ आले की आई आपल्याला योग्य ते फळ देतेच. असे अनुभव मलाच काय तर कितीतरी जणांना येतात. फक्त इतकंच, कोणी आपले अनुभव सगळ्यांसमोर व्यक्त करतात तर काही जण व्यक्त करत नाही. म्हणूनच आपण नेहमी चांगले वागावे, आपला विचार करावाच, पण दुसऱ्याच्या हिताची पण काळजी घ्यावी. कारण आपण जसे आईची लेकरं आहोत तसेच इतर आत्मा देखील आईची लेकरं आहेत. सगळ्यांशी मायेने प्रेमाने वागून आपल्या आईचे संस्कार न विसरता आयुष्य व्यतीत करावं. आई आपल्यासोबत नेहमी आहे आणि राहणार हा विश्वास मनात नेहमी बाळगावा. मग बघा आयुष्याची गोडी कशी वाढते. श्री स्वामी समर्थ.